नमस्कार. अंड्याचे नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून बघा. अतिशय चविष्ट झणझणीत असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो. नक्कीच 2 चपाती जास्त खाल किंवा नक्कीच 2 घास जास्त जेवाल असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो. एकदा खाल्ल्यानंतर नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून खाल. इथे आपण उकडून घेतलेली 2 अंडी अंड्याचे छोटे तुकडे करून घेणार आहोत. अंड्याचे तुकडे करून झाल्यानंतर इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या छोट्या भांड्यात 1 टोमॅटो, 4 ते 5 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे वाटण छान बारीक करून झालेलं आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा साधारण परतून झाल्यानंतर इथे आपण 1 ते 2 हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. अर्धा चमचा धणा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला. एकाच मिनिटभर आपण हे पावडर मसाले छान परतून घेणार आहोत. साधारण तेल सुटेपर्यंत इथे पावडर मसाले परतून घ्यायचे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे आता पावडर मसाले परतून झाले, साधारण तेल सुटलेलं आहे. इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आता मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण आता टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. टोमॅटो परतून झालेला आहे, साधारण तेल सुटलेलं आहे. इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहोत. मसाला एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान शिजण्यासाठी इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. इथे आपण आता 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे हा मसाला छान तयार होतो. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. इथे मसाला छान तयार करून झालेला आहे, साधारण तेल सुटलेलं आहे. मसाला एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. मसाला ढवळून झालेला आहे. मसाला ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर मसाला एकदा ढवळून घेणार आहोत. अतिशय चविष्ट झणझणीत असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे पाहू शकता साधारण मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाल्याला तेल सुटल्यानंतर बारीक चिरून घेतलेली आपण अंडी आहेत ती आपण अंडी आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कांदा टोमॅटोचा मसाला जेवढा परतून घ्याल तेवढा मसाल्याला चव छान येते. इथे आपण आता मसाल्यामध्ये अंडी व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. मसाल्यामध्ये अंडी व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. इथे झणझणीत असा अंडा मसाला तयार करून झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. हा अंडा मसाला तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा अगदी पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.